दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार, मी जयश्री महेंद्र पाटील, सैनिक समाज पार्टीकडनं मी पहिल्यांदाच उमेदवारी इथे नाशिक 21साठी मी केलेली होती आणि मी नवीनच पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोरी जात असताना मी वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा व्हिजिट दिली त्यावेळेस वेगवेगळ्या केंद्रांवर मी बघितलं की आम्हाला सांगितलं गेलेलं होतं की कुठल्याही पद्धतीने आचारसंहितेचं उल्लंघन करायचं नाही हे सगळं सांगितलेलं असतानासुद्धा हेमंत गोडसे, वाजे आणि बाबाजी यांनी तिघांनी या गोष्टीचं उल्लंघन केलेलं आहे। त्यांचे जेव्हा बूथवर मी व्हिजिट केली, माझ्याजवळ व्हिडिओज होते, त्यांच्याकडे जे स्लिप दिल्या जात होते त्या स्लिपमध्ये त्यांचे चित्र होते, त्यांच्या पक्षाचं नाव होतं आणि त्यांची निशाणीसुद्धा होती आणि त्यांचे फोटोसहित होतं। हे सगळं असताना हे सगळ्या गोष्टी मी इलेक्शन कमिशन आणि कलेक्टर साहेबांच्या निदर्शनात आणून दिलं। मी पर्सनली ते व्हिजिट केली आणि मी त्यांना ते व्हिडिओज पण दाखवले आणि त्यांनी सांगितलं की याच्यावर ॲक्शन होईल, पण खरोखर झाली का ती ॲक्शन? मग हे खरोखर यांना माहिती नाही आहे का की मुद्दामून हे फक्त कानाटाळा केला जातो आहे की सत्तेचा आणि पैशाचा हा माज आहे का? मग काय आहे हे? काय चाललेलं आहे लोकशाहीमध्ये? जर का तुम्हाला या गोष्टी चालतच नाही तर एवढ्या ओपनली कसं काय ठेवू शकले ते? आणि जर ठेवलंच होतं तर पोलिसांनी कारवाई का नाही केली हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि हेच जर चालत राहील तर काय हे लोकशाही खरोखर जिवंत राहिली का हा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो। आणि जेव्हा माझ्या लॉयरांनी त्यांनी पण या गोष्टीचा फॉलोअप घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांनाही सॅटिस्फॅक्शनरी असं कुठल्याही पद्धतीचं उत्तर मिळालेलं नाही आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याच वडिलांचं बोगस मतदान झालेलं आहे। माझ्या वडिलांनी मतदान केलेलं नसतानासुद्धा त्यांच्या नावाने कोणीतरी व्यक्ती ऑलरेडी मतदान करून गेलेलं होतं। आणि मी जेव्हा त्या बूथवर पोहोचली तर त्यावेळपर्यंत माझ्या वडिलांचा मी फोटोही बघितलेला आहे, अगदी क्लिअर असतानाही कसं ते मतदान झालं। आणि माझा प्रश्न आहे की 3-3 वेळेस जर का ट्रेनिंग दिल्यानंतरही ते व्ही पॅडला कसं सील करायचं हे माहिती असतानाही सील मी अगदी 5:30 वाजेपर्यंत फिरली, तोपर्यंत बऱ्याच मतदान केंद्रांवर ते सील केलेलं नव्हतं। मग हे आहे काय, चाललं काय हे मला सगळं तुम्हाला विचारायचं आहे। आणि हा प्रश्न तुम्ही स्वतः विचारा आणि मग नंतर हे म्हणू नका जनता की आमचा विकास होत नाही किंवा आमच्या काही योजना आमच्यापर्यंत पोचत नाही, हे होत नाही, ते होत नाही। हे तुमचंही स्वतःचं कर्तव्य आहे आणि हे तुम्ही बघितलं पाहिजे होतं। हे सत्तेचा आणि पैशांचा जो माज आहे हा कधी संपणार आहे हाच मला तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारायचा आहे। जय हिंद, जय